म्हणजे 8वी पास. किराणा दुकान चालवणारा व्यक्ती एक दिवस अब्जाधीश होतो. महागड्या गाड्या, किलो किलो सोनं खरेदी करतो. आपल्या मुलीलाही सोन्याच्या ताटातच जेवू घालतो. ही तुम्हाला पिक्चरची स्टोरी वाटेल, पण ही खरी स्टोरी आहे. सध्या नेटफ्लिक्सवरील देसी ब्लिंग हा शो प्रचंड चर्चेत आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या श्रीमंत भारतीयांच्या आयुष्याची झलक दाखवणाऱ्या या शो मध्ये अनेक चेहरे सध्या चर्चेत आले आहेत. पण या सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे सतीश संगपाल आणि तबिंदा संगपाल या जोडप्यानं. एका बाजूला अब्जावधींची संपत्ती, बुर्ज खलिफा मधील अलिशान घर, लक्झरी कार्स आणि सोन्याचे दागिने, तर दुसऱ्या बाजूला भारतातील गुन्हेगारी प्रकरणांच्या बातम्या. त्यामुळे सतीश संगपाल कोण आहेत, एका किराणा दुकानापासून अब्जाधीश होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, मध्य प्रदेशातील जबलपूरचा मूळ रहिवासी आणि सध्या दुबईमध्ये स्थायिक असलेला भारतीय अब्जाधीश सतीश संगपाल नेटफ्लिक्सवरील देसी ब्लिंग या शो मधून सगळ्यात चर्चेत असलेला चेहरा म्हणून समोर आलाय. मेन म्हणजे सोशल मीडियावर त्याच्या लाईफस्टाईलच्या चर्चा थांबायचं नाव घेत नाहीये. खरं तर आज त्याला दुबईमध्ये स्थायिक झालेला मोठा उद्योगपती म्हणून ओळखलं जात आहे. तो विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करणाऱ्या अॅनॅक्स होल्डिंग या समूहाचा प्रमुख आहे. त्याची लहान मुलगी इसाबेला संगपाल 24 कॅरेट सोन्याच्या चमचे काट्यांचा वापर करून जेवण करते. मुलीच्या पहिल्याच वाढदिवसाला तिनं सोन्याच्या रथातून एंट्री केली होती, ज्यानं अनेकांचं लक्ष वेधलं होतं. भारतातील एका छोट्याशा गावातून आलेल्या, स्वतःच्या कर्तृत्वावर यशाचं शिखर गाठणाऱ्या या दुबईत स्थित अब्जाधीशाने इतकं विशाल साम्राज्य कसं निर्माण केलं, हा प्रश्न अनेकांना पडतोय. म्हणजे सतीश संगपाल यांची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी वाटते. माध्यमांमधील माहितीनुसार त्यानं लहान वयातच शिक्षण सोडलं. त्यानंतर त्यांनी किराणा दुकान चालवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यानं आपल्या आईकडून 50,000 रुपये उधार घेतले, पण तो व्यवसाय फारसा यशस्वी झाला नाही. नंतर सुरुवातीच्या काळात त्याला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण या अपयशानं खचून न जाता त्यानं शेअर बाजारात कमिशन एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं दुबईचा मार्ग धरला. दुबईमध्ये सुरुवातीला छोट्या मोठ्या व्यावसायिक संधी शोधत त्यानं व्यापार आणि ब्रोकरेज क्षेत्रात काम केलं. त्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात त्यानं पाऊल टाकलं आणि दुबईतील वाढत्या बाजाराचा फायदा घेत आपला व्यवसाय वाढवला. मंडळी, सतीशला नेमकं हे यश कसं आलं, त्यामागील कहाणी सुद्धा इंटरेस्टिंग आहे. तर बघा, 15 वर्षांपूर्वी सतीश एका मित्राच्या लग्नासाठी दुबईला गेला होता. दुबईतील व्यावसायिक संधी पाहून त्यानं तिथं स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यानं सोन्याच्या व्यवसायात नशीब आजमावलं, पण त्याच्या आयुष्याला सगळ्यात मोठी कलाटणी मिळाली ती 2020 मधल्या कोरोना महामारीनं. संपूर्ण जग मंदीच्या छायेत असताना रिअल इस्टेटचे भाव कोसळले. त्यावेळी सतीशनं मोठी जोखीम पत्करून आपली संपूर्ण पुंजी दुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवली. महामारी संपल्यानंतर दुबईतील मालमत्तेचे भाव गगनाला भिडले आणि सतीशनं गुंतवलेल्या पैशांचं मूल्य कैक पटीने वाढलं. आज तो अॅनॅक्स होल्डिंग्स या अब्जावधी डॉलर समूहाचा संस्थापक आणि अध्यक्ष आहे. सतीश संगपाल स्वतःला सेल्फ मेड उद्योजक म्हणतो. देसी ब्लिंग या शो मध्येही तो आपल्या प्रवासाविषयी बोललाय. म्हणजे सतीश संगपाल किती श्रीमंत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. देसी ब्लिंग मध्ये दाखवण्यात आलेली त्याची लाईफस्टाईल अनेकांना थक्क करणारी आहे. तो एकूण 8,000 कोटी रुपयांच्या साम्राज्याचा मालक आहे, तर त्याच्या पत्नीचीच मालमत्ता 4,000 कोटी रुपये आहे. त्याची 1 वर्षांची मुलगी आहे, जी सोन्याच्या भांड्यामध्ये जेवते. तिच्या पहिल्या वाढदिवसाला तिनं 24 कॅरेट सोन्याचे कपडे परिधान केलेले. तर संगपाल कुटुंब बुर्ज खलिफामध्ये एका अत्यंत अलिशान घरात राहतं. या घराची किंमत साधारणपणे 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. दुबई हिल्स मध्ये त्याच्या मालकीचा भव्य विल्ला सुद्धा आहे आणि सध्या तो 50,000 चौरस फुटांच्या जागेवर एक भव्य बंगला बांधतोय. त्यासोबतच त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्या असल्याचंही सांगितलं जात आहे. यामध्ये रोल्स रॉयल्स आणि बुगाटी सारख्या ब्रँडच्या गाड्यांचा समावेश आहे. त्याची पत्नी तबिंदा संगपाल हिला गोल्ड क्वीन म्हणून ओळखलं जातं, कारण तिच्या सोन्याच्या दागिन्यांची चर्चा सोशल मीडियावर अनेकदा झाली आहे. तिच्याकडे जवळपास 40 किलो सोनं असल्याचा दावा तिनं केलाय. तर संगपाल तिला दरवर्षी धनत्रयोदशीला अंदाजे 3 किलो सोनं भेट देत असल्याचंही तिनं सांगितलंय. 2025 मध्ये सतीश संगपाल हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलेलं होतं, जेव्हा त्यानं आपली 1 वर्षांची मुलगी इसाबेला हिला 5.8 कोटी किमतीची कस्टमाइज्ड मेटॅलिक पिंक रोल्स रॉयल्स फॅन्टम गिफ्ट केली होती. त्यानंतर देसी ब्लिंग या शो मध्ये सतीश आणि ताबिंदा यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही काही वक्तव्य केली होती. त्यातील काही क्लिप सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाल्या. अनेक प्रेक्षकांनी या वक्तव्यांवर टीका केली, तर काहींनी या जोडप्यावर चुकीच्या नातेसंबंधांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. त्यामुळे शो जितका लोकप्रिय झाला तितकाच वादग्रस्तही ठरला.
त्यात एका क्लिपमध्ये ताबिंदा ही सतीशचे पाय चेपून देताना दिसते. त्यामुळे घरात लक्ष्मी येते आणि मी हे रोज करतो असं म्हणतात. सोशल मीडियावर त्याविषयी अनेक चर्चा झाल्या. म्हणजे यानंतर यातलाच सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे अनेक वृत्तांनुसार सतीश सनपाल याच्या विरोधात भारतात एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये सट्टेबाजी, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्यासारखे आरोप असल्याचं सांगितलं जात आहे. काही बातम्यांमध्ये त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आल्याचाही उल्लेख आहे. पण सतीश सनपाल याच्या विरोधात आरोप झाले असले तरी या प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयानं दोषी ठरवलेलं नाही अशी माहिती आहे. देसी ब्लिंक प्रदर्शित झाल्यानंतर सतीश सनपाल याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. काही लोक त्याला संघर्षातून वर आलेला यशस्वी उद्योजक मानतात, तर काही जण त्याच्या विरोधातील प्रकरणांमुळे प्रश्न उपस्थित करतात. पण मंडळी, एका छोट्या शहरातून दुबईपर्यंतचा प्रवास, प्रचंड संपत्ती, आलिशान जीवनशैलीमुळे संघर्षातून उभा राहिलेला उद्योजक अशी सतीश सनपाल याची प्रतिमा आहे. जबलपूरच्या एका छोट्याशा गावात राहणारा सर्वसाधारण व्यक्ती आज जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफामध्ये राहतोय. अनेकांसाठी आश्चर्याची बाब आहे. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट बट इट इज नॉट द ओनली पार्ट. याचीच आठवण करून देणारी सतीश सनपालची ही कहाणी आहे असं म्हणता येईल. बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.